जैसे कैसे उद्धरिले अनायासे. ज्या संबंधाने आजचा कार्यक्रम आहे कृष्णराव बरोबर करू आपण, तुम्ही टेन्शन घेऊ नका, बरोबर होईल. बरं आहे बाबा, बरोबर. पौराणिक इतिहास सर्वांना माहिती आहे. इंद्र दरबारात भूतसेन नावाचा एक नौकर आहे. त्याच्या हातून अपराध घडला. इंद्रानं शाप दिला, भिल्ल जमातीत जन्माला येशील. तो भूतसेन भिल्ल जमातीत जन्माला आला. चंड भिल्ल नाव घेतले ठेवून, कृष्ण भाव मनी वाढविला. इथपर्यंत ठीक आहे. चंड भिल्ल लक्षात आला तुमचा. तो भूतसेन नावाचा नौकर भिल्ल झाला. कासेची वाघुरा, हाती सुळदंड, सामुग्री उदंड, मिळविली फिरतसे नाना पर्वत शिखरे, मारितसे फार जीवजंतू. कांचीपूर नगराचा राजा, त्याचं नाव सोमदत्ती. सोमदत्ती. आणि त्या सोमदत्ती राजाला 500 राण्या होत्या. 500. त्याच्यातल्या 2 पतिव्रता होत्या आणि 498 राण्या जार कर्म करणाऱ्या होत्या. तो असा नियम आहे, राष्ट्रकरी पाप राजाने भोगावे, राजे याचे सर्व पुरोहिता, शिष्य केले पाप भोगावे गुरुने, स्त्रीचे केले घेणे पुरुषाशी. राष्ट्रानं पाप केलं तर राजाला भोगावं लागतं, राजानं केलं तर पुरोहिताला भोगावं लागतं, शिष्यानं पाप केलं तर गुरुला भोगावं लागतं, आणि पत्नीनं पाप केलं तर पतीला भोगावं लागतं. म्हणून 498 जार कर्म करणाऱ्या ज्या होत्या त्यांचं पाप भोगण्यासाठी मरुनिया हा जन्म हरणाचा पावन. मरुनिया हा जन्म हरणाचा पावन. पुरंगिणी झाल्या पतिव्रता. बस हा पौराणिक संदर्भ लक्षात आला. तो प्रकरण घडलं हे आजच्या दिवशी महाशिवरात्र. लक्षात आलं ना. भूतसेन नावाचा नौकर चंडभिल्ल झाला आणि कांचीपूर नगराचा राजा सोमदत्ती हरिण झाला आणि त्याच्या 2 पतिव्रता राण्या होत्या नाना, त्या 2 हरणी झाल्या. त्याच्यातली थोरली गरोदर, धाकटीला 2 पिलं. एवढं लक्षात ठेवा. दिवसभर भिल्ल फिरला, त्याला शिकार मिळाली नाही आणि शिकार न मिळाल्यानं उपवाशी आहे. पोटात अन्नाचा कण नाही. काय करावं. एका तळ्याच्या शेजारी आला. तळ्याला पाणी होतं. 3रा प्रहर व्हायला आला. दिवसभराचा उपवासी आहे. याला वाटलं इथं पाणी प्यायला हरणं येतील, आपल्याला सापडतील म्हणून ती वाघूर लावली आणि एक दाट पाल्याचा विशाल वृक्ष होता, त्या झाडावर तो जाऊन बसला. ते वाघूर आणि त्याच्यात अडकलेले पशु दिसावे म्हणून तो झाडाचा पाला तोडू लागला. योग आहे. शिकार न मिळाल्यानं, याला म्हणतात उद्धरिले अनायासे, याच्यावर चालला आपला. शिकार न मिळाल्यानं उपवासी राहिलं, त्या दिवशी महाशिवरात्र आहे. ज्या झाडाचा पाला तोडून टाकते ते झाड बेलाच आहे आणि तो पाला जिथं पडतोय तिथं पूर्वीचं शिवलिंग आहे, भूमिगत झालच्या जमिनीचा थर आलेला मातीचा. ते हरण सापडा दिसावे म्हणून पाला तोडत होत.
एक दोन पानं नाही, शब्द आहे, नामदेव राहिले येतात. लक्षवरी बिल्वदळ माथा वाहे, लाखाच्या वर तोडली पानं. आनंदन समाय महादेवा, महादेवाने विचार केला, आज महाशिवरात्रीचे उपवास बऱ्याच लोकांनी केले, पण दाबून खिचड्या खाऊन आले. एकच भक्त आहे माझा दिवसभराचा उपवासी, आणि ते शिकार न मिळाल्यानं उपवासी. आणि हरण दिसावे म्हणून पाला तोडतं ते झाड बेलाचं, आणि जिथं पडतंय ते पूर्वीचं शिवलिंग. परिणाम माथा पडता पाला, माथा पडता पाला, सापतेने संतोषला, पडता पाला, सांबतेने संतोषला, भोळा महादेव तेने संतोषला. म्हणे करी मला कोण पूजा, यमदूताला बोलवलं. जा रे, अरे ते दिवसभराचं उपवासी, लाखाच्या वर पानं वाहली बेलाची, त्याची काय इच्छा आहे पूर्ण कर. यमदूताला वेळ कमी असल्याने नाना लगेच आला. इथं गावाला कोण तुम्ही? यक्ष राक्षस सूर नर किन्नर गंधर्व, त्यापैकी कोण नाही मी. मग यमदूत आहो. यमदूत लागला का आमचा नंबर? नाही नाही, अरे लगा तू बेलाची पानं वाहली लाखाच्या वर, जिथं पडते तिथं पिंड आहे, आणि उपवास घडलाय तुला. महादेवराव प्रसन्न झाले, तुला काय पाहिजे ते मागा, यासाठी आलो मी. असं मग एकच इच्छा आहे, मृग पक्षियाचे कळावे बोलणे, मृग पक्षियाचे कळावे बोलणे, मृग पक्षियाचे कळावे बोलणे, सर्व काही येणे कार्य सिद्धी, सर्व काही येणे कार्य सिद्धी, एवढीच अपेक्षा आहे. मृग पक्षियाचे कळावे बोलणे, आणि सर्व काही येणे कार्यसिद्धी, हेतुकीच आहे माझी ही वासना, आणि पुरून स्वस्थाना जावे तुम्ही. तथास्तु म्हणला, यमदूत गेला निघून. बरं का नाना, आता याची उत्सुकता वाढली. पठ्ठ्याला आशीर्वाद आहे, पक्षाची हरणाची भाषा कळल. आता याच्यात हरण सापडतील, आणि ती एकमेकासोबत बोलतील, आणि मग मला ते भाषा कळल. तोच आला पूर्वजन्माचा राजा सोमदत्ती तहानलेला हरिण. पाणी प्यायच्या आधी जाळात अडकला. पाहिलं त्यानं, म्हणलं अडकलं, एक तर अडकलं, पण हे एकटं बोलतंय का? पुन्हा दुसरं आलं म्हणजे यांच्या गोष्टी सुरू होईल ना, ते पठ्ठ्याला कळेल म्हणून थांबलं ते पारदे. मी तिथंच होतो म्हणून सांगतो, ते पारदे. थोरली हरणी आली, जी गरोदर आहे. तिनं पाहला पती संकटात. पतिदेव, अहो निदान पाणी प्यायच्या आधी जर बघून घ्यायला पाहिजे होतं काय आहे. तेवढ्यात दुसरी आली, जिची 2 पिलं घरी आहे. पतिदेव, तो म्हणला, तो पारधी झाडावरून उतरत नाही तोपर्यंत तुम्ही दोघे निघून जा.
तुझे 2 पिलं आहे, हरिण सांगतं तू पारधी ऐक, तुझे 2 पिलं आहे, त्याचं संगोपन कर. आणि थोरलीला सांगितलं तू गरोदर आहे, वंशाची वाढ कर, जा, मी मेलो तरी चालेल. नाही नाही महाराज, कोण कोणाचा आहे, आमचा कुंकवाचा धणी जातोय, आम्ही नाही, आम्ही तुमच्या सोबतच. अरे तू उतरायच्या आधी जा, तो मी आणि ही दोघी आम्ही तुमच्या सोबतच. असं म्हणताना तो उतरला. हरणी विनवण्या करू लागल्या, भाषा त्याला कळत होती. पारधी दादा, तुला काही नियम माहिती आहे का रे बाबा? अरे पती तहानलेला आहे रे सकाळपासून. अरे फासावर जाण्यापूर्वी त्याची इच्छा विचारल्या जाते. राजा, माझ्या पतीला पाणी पिऊ देन मग मार बाबा. हो, पाणी पिऊ देन मार. दिवसभरी मेलो उपवासानं, जा निघून. शंकराची शपथ, हरणी म्हणतात. तिथं चकित झालं, बापरे, जनावर आणि महादेवाची शपथ घालतात. ठीक आहे, त्याला सोडलं. खरंच थांबला तो हरिण, जाईना. आम्ही शंकराची शपथ घातलेली आहे, तुला मारावंच लागेल आम्हाला. हरणी म्हणली नाही, आम्हाला दोघीला सती जायचं आहे. कोण लेकर कोणाचे होतात, कुंकवाचा धणी आहे आमचा. धाकटी म्हणली मी सती जाते, थोरली म्हणली मी नाही, धाकटी म्हणली मी, थोरली म्हणली मी. का? मी मानानं मोठी आहे. पारधी तर चकित झाला, मी मानानं मोठी आहे, सती जायचा अधिकार माझा आहे. ओ, मानानं मोठे आहे तुम्ही, पण गरोदर आहे, पोटातल्या लेकरासह सती नाही जात आहेत. मी सती जाते, माझे लेकर घरी आहे, तुम्ही तुमच्या लेकराला जन्माला घाला, माझे लेकर सांभाळा, वंशाची वाढ करा. पारधी नुसता उभा राहिला. हो नाही करता करता दोघीचंही ठरलं सती जायचं. पण धाकटी जी होती, तिची लेकरं होती, तिनं पारध्याला एक विनंती केली. पारधी दादा, पतीसोबत आम्हाला सती जायचं आहे, पण एक विनंती आहे. सकाळपासून 3रा प्रहर झाला, लेकर भुकेनं व्याकुळ झाली असतील, त्यांना शेवटचं दूध पाजायची परवानगी दे पारधी दाद्या. नाही आल्या मग शंकराची शपथ आहे, आम्ही विश्वासघात करणार नाही. तिनं सगळे नियम सांगितले. पंक्ती भेदकीचे मरे तेल पोरेन किंवा पती मरे बाळपणी, विश्वासघात करणारा जन्मोजन्मी कावळा. पारधी ऐकत होता. बर जा, या लेकराला पाजून लवकर, 10 मिनिट आहे, लवकर या. डोंगरे महाराज ती आली, लेकर प्यायला लागली. एक एक घोट घेतला असेल, एक एक घोट त्या पिलाने घेतला, आणि पिलानं आईकडे पाहिलं तर आईच्या डोळ्याला धारा. अरे दुधाचा घोट टाकून दिला त्या लेकराईने, पाडसाने. आई, रडतेस का ग? शेवटचं दूध पाजायला आले बाळांनो. का? तुझा बाप संकटात आहे, तुझी थोरली आई सती जायला तयार झाली. मी पारध्याला विनंती करून शेवटचं दूध माझ्या लेकराला पाजायला जाऊ दे म्हणून त्याला परवानगी मागून आली. आता पोटभर दूध प्या बाळांनो, पुन्हा नाही. आई, बाबा गेले, आई गेली, मोठी आई गेली, मग आमचा सांभाळ कोण करेल? तुमचा सांभाळ रामेश्वर भगवान करेल बाबा. नाही आई, नाही. बाबा ना आईन मोठी आई गेल्यावर आम्ही राहणार नाही आई. आम्ही तुमच्या सोबत. आता ती पुढं लेकर माग. तिथपर्यंत आल्यावर डोंगरे बाबा पारधी चकित झाला. बापरे, जनावर महादेवाची शपथ घाल्याप्रमाणे वागला. मला वाटलं हीच येणार नाही, लेकरं घेऊन आली. इथपर्यंत ठीक आहे नाना, पण ते लेकरं पुढे आली, त्याला भाषा कळते. आणि ते दोन्ही लेकरं म्हणजे पाडस त्या पारध्याला विनंती करतात. पारधी दादा, आमच्या समोर मायबापाचा वध नाही बघवत आम्हाला. आधी आम्हाला मार बाबा, मग तुला काय करायचं ते कर. ती पिलं म्हणतात पारध्याला. का? ती त्यांची होती. शुद्ध बीजा
गोमटी फळे रसाळ गोमटी, गोमट्या बीजाची फळे गोमटी. पारधी दादा आम्ही आता आम्हाला आधी मार. आणि तुला वाटत असेल पारद्या मायबापाच्या समोर लेकराला मारता येत नाही, तर पुराणातला पुरावा देतो तुला. ते पिलं पारद्याला. अतिथी लागी चिलिया ओपी देह अंतेनेची तुला हे परमधाम. इतिहास घडला पारद्या. आपल्या मायबापाचं सत्व रक्षण करण्यासाठी 5 वर्षाच्या चिलियानं आपल्या प्राणाची आहुती दिली. म्हणजे मायबापासाठी लेकराला मरता येतं. तू अजिबात संकोच करू नको, आम्हाला मार. हरिण म्हणला पहिला मी सापडलो, माझे कोवळे लेकर माझ्या समोर मारू नको, मला बघवणार नाही, पहिला मला मार. हरणी म्हणल्या पारद्या आम्हाला विधवा व्हायचं नाही, सौभाग्यवती मरायचं आहे, पहिलं दोघीला मार. पिलं म्हणली पहिला आम्हाला मार. हरिण म्हणला पहिला. याच्यात झालंय काय नाना, दगडाच्या हृदयाचा पारधी ढसा ढसा रडायला लागला. त्या 5 हरणाला नमस्कार करून पारधी म्हणला, तुम्ही जनावर असून मला शहाणपण सांगता, धिक्कार असो माझ्या जिन्याचा. मी पारधी असलो तरी आजपासून उपासानं मरील, पण कोणाची हत्या करणार नाही. तुम्ही जा निघून, तुम्ही निघून जा. नामा म्हणे भिल्ल विसरला घात, नामा म्हणे भिल्ल विसरला घात, नामा म्हणे भिल्ल विसरला घात, नामा म्हणे भिल्ल विसरला घात. राहिला निवांत त्याच्या, राहिला निवांत त्याच्या, राहिला निवांत त्याच्या. दगडाच्या हृदयाचा पारधी ढसा ढसा रडला नाना. 5 हरणाला नमस्कार करतो, जा, मी मारणार नाही तुम्हाला, उपासानं मरेल पण मारणार नाही. नामा म्हणे भिल्ल विसरला घात, राहिला निवांत त्यांच्या बोले. आम्ही शंकराची शपथ घातली बाबा, तुला मारावंच लागेल. मी मारणार नाही. कळलं, इथं 5 मारल्यावर एवढा बोजा घरी कसा न्यायचा हा प्रश्न पडला असेल तुला. असं कर ना, तू पुढं पुढं चाल, आम्ही मागं मागं येतो. आणि 5 हरण तुझ्या झोपड्याजवळ आल्यावर मार बाबा, मग काही त्रास आहे. तो पुढे चालून पाया पडतो, हात जोडतो, येऊ नका माझ्या झोपड्यात, मी मारणार नाही. शंकराची शपथ घातली, मारावं लागेल. मी मारणार नाही. आम्ही महादेवाची शपथ घातली, मारावं लागेल. त्या झोपड्याच्या पुढे आलं नाना. इतक्यात 5 हरणाचं दिव्य पुरुषात रूपांतर झालं. दिव्य झाले देह 5चे ते वेळी, आणि विमान त्या काळी पाठवले. विमान आलं कृष्णा, आणि त्या विमानात हे 5 दिव्य पुरुष बसले. विमान निघालं, पारधी बघू लागला. 5 सीटचं होतं का? एखादं उभं राहून नाही. पारद्या आज महाशिवरात्र, तुला उपवास घडला. लाखाच्या वर बेलाची पानं तू महादेवाला वाहली. त्याच्यामुळे झालं काय, इथून मागचं तुझं सगळे पाप जळून भस्म झालं. आता पाप नाही, पण विमानात बसण्या इतकं पुण्य नाही. काय करावं लागेल, इथंच बैस झोपड्या पुढं. आजपासून पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत ओम नमः शिवायचं भजन कर. तुला पुढच्या वर्षी स्पेशल एकट्याला विमान येईल. ते 12 महिने बसलं नाना भजन करीत, आणि पुढच्या वर्षीच्या शिवरात्रीला
सासी नेला देवे केले कैसे कैसे. एका घारीचा उद्धार केला, एका चोराचा उद्धार केला. यानं हरण दिसले पाहिजे म्हणून पाला तोडून टाकला. तो बेलाचा असल्यानं महादेव प्रसन्न झाला आणि कैलासासी नेला. एवढा लवकर प्रसन्न होणारा आमचा भोळा महादेव. ठेव नेणे काय भक्तिवा. ज्ञानेश्वर माऊली भजन नंतर 12 बाबा पुढच्या सूचना देतील. पुन्हा आपण 2 वाजता कथेच्या संबंधाने भेटणारच आहोत. स्टेज कडे कोणी यायचं नाही. ज्ञानेश्वर